हॅलो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये साऊथ अमेरिका व दक्षिण अमेरिकेची मॅपिंग बघणार आहोत त्या खंडाची. प्रश्न याच्यावरती दोन तीन अँगल वरती आतापर्यंत विचारलेला आहे. एक तर अमेझॉन नदी आपल्याकडे महत्वाची. मागच्या वर्षी अमेझॉन गांधीवरती प्रश्न आलेला. आणि देन आपण जर बघितलं इकडे अँडीज पर्वत येतो, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. आणि तेलाच्या खाणी आपल्याला व्हेनेझुएला वगैरे या देशामध्ये दिसतात. बाकी इकडे एक लिथियम ट्रँगल सुद्धा आहे, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली देशामध्ये. तो अजून तरी आयोगाचा तिकडे फोकस नाही इन दॅट सेन्स. आणि महत्वाचं जर बघायचं झालं तर ट्रॉपिकल ग्रासलँड आहे, तर ट्रॉपिकल आणि टेम्परेट पंपाज आणि ते वगैरे, तर ते आपण बघणार आहोत. बाकी ओव्हरऑल अंडरस्टँडिंग घेऊयात ह्या खंडाची, काय काय आहे, कुठं कुठं कसं कसं आहे. व्हेनेझुएला हा नॉर्थ मध्ये एक देश येतो, हा इम्पॉर्टंट आहे. इथं तेलाच्या खाणी खूप खूप जास्त प्रमाणात आहेत. देन कोलंबिया जर बघितलं आपण याचं लोकेशन, तर हे नॉर्थ वेस्ट साईडला दिसतं आपल्याला. इकडे कॅरिबियन सी आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं नॉर्थ अमेरिकाचं, तर कॅरिबियन आइसलँड सुद्धा बघितलं. इकडं इक्वेडर नावाचा देश आहे आणि इथं तुम्हाला माउंट कोटापेक्षी हा जगातला सर्वात उंच व्होल्कॅनो आपण म्हणू शकतो, तो बघायला भेटतो इक्वेडर देशामध्ये. इक्वेडरचं लोकेशन लक्षात घ्या. आणि इथं अँडेज नावाची एक सर्वात जगातली लांब लांब पर्वतमाला आहे, त्याच्यामध्ये तो येतो. देन पेरू देश बघा, आणि हा चिली इकडे बघा. चिली देश बघा बरं, याची असं वाटत नाही का हा पूर्ण म्हणजे काइंड ऑफ कोकणच आहे आपला. आणि खूप सगळ्यात लांब म्हणजे आपण जर म्हणू शकतो याचं बाउंड्री आहे. त्याने इकडे अर्जेंटिना आहे, उरुग्वे आहे, पॅराग्वे आणि बोलिव्हिया. दोन महत्वाचे देश लक्षात ठेवा भूवेष्टीत, एक बोलिव्हिया आणि एक पॅराग्वे. देन इकडे ब्राझील आपला खूप मोठा देश आहे. ब्राझील इम्पॉर्टंट सुद्धा आहे, कारण की हा ब्रिक्स मध्ये ब्राझील देश येतो. आणि आपला महत्वाचा सहकारी म्हणजे विकसनशील देश आपण याला म्हणू शकतो. इकडं मी त्याच्या राजधान्या दिल्यात, राजधान्या बघून घेऊ शकता. पाठ करायची गरज नाही, फक्त ओव्हरऑल एक अंडरस्टँडिंग ठेवा. बाकी लँडलॉक कंट्री बोलिव्हिया आणि पॅराग्वे आहे, ते मी सांगितलं तुम्हाला. नोट करत चला मी जे सांगतो ते. आता इथं लिथियम ट्रायंगल, लिथियमला पांढरं सोनं म्हणतात. भारतात आतापर्यंत याचे आपण म्हणतो साठे नव्हते, पण रिसेंटली याचे आपल्याला जम्मू अँड काश्मीर आणि राजस्थानमध्ये याचे साठे सापडलेले आहेत लिथियमचे. लिथियम आपण याला यूज करतो बॅटरीमध्ये, आणि रिचार्जेबल बॅटरीने बसतात. पुढे आपण बघणार आहोत. तो ट्रायंगल लक्षात ठेवा, ट्रायंगल मध्ये तीन कंट्री येतात, एबीसी ट्रायंगल म्हणतो आपण त्याला. अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली. असा प्रश्न जर आला लिथियम ट्रायंगल कुठं कोणत्या खंडामध्ये येतं, तर साऊथ अमेरिका. तीन देश जरी विचारले तरी सोपे, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली. मी तुम्हाला एक जगातली सर्वात मोठी, सॉरी सर्वात लांब पर्वतमाला जी सांगितली, अँडेस पर्वतमाला, तर तिचं लोकेशन बघून घ्या, ती इथं तुम्हाला दिसेल. आणि हा सुद्धा एक गडी पर्वत आहे, फोल्ड माउंटेन आहे. आणि जवळपास 7 देशामधनं ही पर्वतमाला जाते. इकडे तुम्हाला अमेझॉनचं रेन फॉरेस्ट दिसेल. ही अमेझॉनची रिव्हर, ती पण अंडेज पर्वतामध्ये कुठेतरी जाताना दिसते, किंवा तिचा उगम तिथे दिसतो तुम्हाला. आणि इकडे खाली द पंपाज म्हणून येतं, याला टेम्परेट ग्रासलँड आपण म्हणतो, ते पण आपण पुढे बघणार आहोत. पुढे अटाकामा डेझर्ट, हे खूप महत्वाचं आहे, अति महत्वाचं. आपण ऑस्ट्रेलियामध्ये बघितले कोणकोणते आपले डिझर्ट होते. युरोपमध्ये आपलं एक पण डिझर्ट नाही. आपण आफ्रिकामधले सुद्धा बघितले, जसं की सहारा झालं, नामीब झालं, नुबियन झालं. आणि साऊथ अमेरिकामधलं जर म्हटलं कोणतं, तर अटाकामा डिझर्ट येतं. बेसिकली चिले देश आपण हा बघितला. पेरूच्या बाउंड्रीवरती सुद्धा आहे, थोडासा भाग बोलिव्हियामध्ये आहे, थोडासा अर्जेंटिनामध्ये आहे. तर जनरली ते असं विचारतील की खंड आणि मग डिझर्ट असे जोड्या लावायला विचारतील. युरोपमध्ये कोणताच येत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला डिझर्ट विदाऊट, सॉरी कंटिनेंट विदाऊट डिझर्ट म्हणतो. आणि इथं हे आपली जी अमेझॉन रिव्हर आहे, त्याचं एक प्रॉपर बेसिन जर बघायला भेटलं, तर ते असं दिसायला भेटतं. पुढे सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे आपली अमेझॉन रिव्हर, आणि त्याचं बेसिन बघा पूर्णपणे. म्हणजे ह्या उपनद्या पाठ करायची गरज नाही आपल्याला, फक्त भारतातल्या नद्या करा प्रॉपरली. पण फक्त अमेझॉन बेसिन जर म्हणलं, तर कसं आहे तर ते पूर्ण असं बघून घ्या, त्याचं लोकेशन कसं असेल. पुढे अजून हे नद्यांचं आहे. एवढ्या जास्त काही सिग्निफिकंट नद्या नाहीये याच्यामध्ये. हे पण काही जास्त महत्वाचं नाही आपल्यासाठी. फिजिकल फीचर सुद्धा आपण कुठं बघूयात काय काय येतं ते. रिसोर्स डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा गरजेचं नाहीये. नाही, रिसोर्सेस नाही. हा, इक्वेटर आपण जे म्हणतो की 0 डिग्री आपला जो लॅटिट्यूड आहे, तो कोणकोणत्या देशामध्ये जातो. इक्वेटर बघा, इक्वेटर मधनं 100% जायला पाहिजे.
माउंट कोटापक्षीवाला, एक कोलंबिया आहे आणि तिसरा जो देश आहे आपला ब्राझील. तीनच देश लक्षात ठेवा. ECB या पद्धतीनं मी त्याला लक्षात ठेवलेलं होतं. इक्वेटर 3 देशांमधनं पास होते. एक इक्वेडॉर, सी पासून कोलंबिया आणि बी पासून ब्राझील. त्याच्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन सुद्धा म्हणजे आपण मकर ऋतू म्हणतो त्याला. हे झाले विषुववृत्त आहे. हे मकर वृत्त फक्त ब्राझील मधनं जातं. तर ब्राझील असा एकमेव देश आहे ज्याच्यातनं विषुववृत्त आणि मकर वृत्त हे दोन्ही पास होतं. पुढे आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन बघणार आहोत. कॅप्रिकॉन इन द सेन्स की मकर वृत्त सॉरी मी हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यातनं विषुववृत्त आणि मकरवृत्त जातो तो ब्राझील आहे. आणि मकरवृत्त अजून कुठून कुठून जातो तो त्याचं ABCP हे मी बनवलेला अर्जेंटिना मधनं जातो तो. अर्जेंटिना बघा इथे तुम्हाला बघायला भेटेल. इकडे चिले आहे, ब्राझील आहे आणि पॅराग्वे तुम्हाला बघायला भेटेल. चार देशामधनं मकरवृत्त जातो. आणि तीन आपले विषुववृत्ताचे ECB, इक्वेडर, चिले, इक्वेडर, कोलंबिया आणि ब्राझील. पुढे याच्यामध्ये आपण फिजिकल फीचर बघूयात, काय काय दिसतं आपल्याला. मेजर बघूयात. ही आपली अमेझॉन रिव्हर आपण बघितली, अँडेस पर्वतमाला बघितली, तर गोवाना हायलँड्स बघा, याला चांगलं मार्क करून ठेवा. तुमच्याकडे ऑक्सफोर्डचा जर मॅप असेल त्याच्यात सुद्धा हायलाइट करू शकता. ब्राझिलियन हायलँड्स हे सुद्धा याला प्रॉपरली हायलाइट करा. इथं पॅटागोनियन पंपाज म्हणून येतं, तर याला प्रॉपरली हायलाइट करा. देन बाकीच्या गोष्टी आपण बघूयात कसं कसं येतं ते. हा, जगातली सगळ्यात लांब पर्वतमाला मी तुम्हाला मागच फॅक्ट सांगितली, अँडेस म्हणून येते. इकडे व्हेनेझुएला, कोलंबिया हे देश आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये हायेस्ट पॉईंट जर बघितला आपण तर अकॉन्कोआ म्हणून येतं. मी तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा सुद्धा सांगितला, रॉकीजचा सुद्धा सांगितला, आता अँडेसचा सुद्धा सांगतोय. तर लक्षात असू द्या, मी अपाल्चियनचा सुद्धा सांगितलं तुम्हाला नॉर्थ अमेरिकेच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण इल्डबर्ट जो बघितला होता तो याच्यामध्ये अल्पस बघितला होता. अल्पस आणि अटलास मध्ये सॉरी याच्यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका. हा जो आहे अँडीज आहे. ऍटलास आपल्याला कुठं भेटतो? आफ्रिकामध्ये. आणि अल्पस आपल्याला कुठं भेटतो? युरोपमध्ये. तर हे सगळे आपण बघितले आहे. बाकी हे व्होल्कॅनो तुम्हाला बघायला भेटतील. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं पॅसिफिक रिंग ऑफ फायर कशी जाते, तर ते नॉर्थ अमेरिकेचा पूर्ण अलास्काच्या रिजन मधून येते आणि मग अँडेज मधनं सुद्धा जाते. तर आपल्याला व्होल्कॅनो बघायला भेटतात. त्याच्यानंतर खूप कमी फॅक्ट्स आहे याच्यावरती आणि जास्त डीप विचारत नाही. एक मागेलनची सामुद्रधुनी आहे, ती ती बघून घ्या, त्याचं लोकेशन कसं आहे. मागेलनची सामुद्रधुनी आपल्याला इथं बघायला भेटते या रिजन मध्ये. हे बघा, स्ट्रेट ऑफ मॅगेलन म्हणून. स्टेट ऑफ मॅगेलनचं लोकेशन साऊथ अमेरिका. गोवाना हायलँड्स लक्षात ठेवा कुठे येतं, तर ते येतं आपलं साऊथ अमेरिकामध्ये. ब्राझिलियन हायलँड सुद्धा. अंजेल वॉटरफॉल येतो इकडे. आणि हे जे आपलं ब्राझिलियन हायलँड आहे किंवा ग्युयाना हायलँड याच्यामध्ये आपल्याला गोल्ड आणि डायमंड किंवा आयरनच्या खाणी बघायला भेटतात. पुढे हा, जो आपला ब्राझिलियन हायलँड आहे ना, हा लावा प्लॅटू आहे ऍक्च्युली. म्हणजे लावा प्लॅटू म्हणजे आपला जो दख्खनचा पठार आहे त्या टाईप आहे ब्राझिलियन हायलँड, लाईक अ डेक्कन प्लॅटू. आणि डिपॉझिट्स ऑफ गोल्ड अँड आयरन इथं आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर सवाना ग्रासलँड बघून घ्यायचं. लानोज आहे. अमेझॉन बेसिन इथं सेल्वाज आपल्याला बघायला भेटतात, पंपाज बघायला भेटतात. तिकडं पॅटागोनियन आहे, ब्राझिलियन हायलँड सुद्धा आहे. हे लोकेशन लक्षात ठेवा. लानोज, लानोज म्हणलं की ट्रॉपिकल आपलं ग्रासलँड यायला पाहिजे. त्यालाच आपण सवाना ग्रासलँड. टेम्परेट ग्रासलँड मी तुम्हाला सांगितलं होतं की पंपाज म्हणून येतो आपलं, तर हे पंपाज इथं लक्षात ठेवा. हा, पंपाज आणि कॅम्पोस. तर ऍक्च्युली सॉरी, इथं थोडीशी मिस्टेक झाली. हे दोन्ही पण ऍक्च्युली सवाना ग्रासलँड मध्ये येतात, पंपाज आणि कॅम्पोस. त्याला आपण ट्रॉपिकलच म्हणूया. ट्रॉपिकल ग्रासलँड, गवताळी प्रदेश, विषुववृत्तीय गवताळी प्रदेश. ट्रॉपिकलला काय म्हणतात? बाबा, ग्रांड चाको हे न्यूज मध्ये होतं. डिस्प्युटेड रिजन आहे. कशा कशामध्ये डिस्प्युटेड रिजन जर आपण बघितलं, इकडे बोलिव्हिया, इकडे पॅराग्वे येतं, इकडं अर्जेंटिना येतं. आणि काय ग्रँड चाको? तो श्रब फॉरेस्ट आहे, प्लॅटो आहे आणि डिस्प्युटेड रिजन. जर विचारलं ग्रांड चाको डिस्प्युटेड रिजन कुठे, तर साऊथ अमेरिकामध्ये आपल्याला बघायला भेटेल. फोर्टलेझर डिक्लेरेशन बद्दल इथं क्वेश्चन टाकलाय. नॉट सो इम्पॉर्टंट, बट आपल्याला आपण जे बघतो
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन राज्यसेवा मेन्स मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागतं. पोर्टल डिक्लेरेशन 2014, नॅशनल डेव्हलपमेंट बँक आणि ब्रिक्सशी रिलेटेड आहे. अटाकामा डिझर्टचं आपण लोकेशन बघितलं प्रॉपरली. अँडेस पर्वतरांग, हा, आणि हे पेरू करंट, हे थंड शीतप्रवाह सॉरी शीतप्रवाह आहे पेरू करंट, आणि हा डेसिकेटिंग इफेक्ट देतो. इथं एक आपले डिझर्ट सुद्धा आपल्याला बघायला भेटल. तर बघूयात आपण. की अटाकामा डिझर्ट आपण बघितलं, पेरू करंट सुद्धा बघितलं. हा, जे पेटागोनियन डिझर्ट आहे ना, त्याला तर डेसिकेटिंग इफेक्ट देतं आपलं पेरूचं करंटचे लोकेशन लक्षात ठेवा. कुठे येतं? साऊथ अमेरिकामध्ये कुठे येतं? साऊथला येतं. साऊथला एक्झॅक्टली कोणत्या दिशेला? तर साऊथला वेस्टला. तर आपण काय म्हणू शकतो? साऊथ वेस्ट म्हणू शकतो. साऊथ वेस्ट ऑफ साऊथ अमेरिका. आपण आफ्रिकेचे सुद्धा दोन बघितले होते, एक इकडे एक इकडं, ते पण लक्षात ठेवा. हा, हे लोकल वाईन्स आहे, अँडीज माउंटेन वगैरे वगैरे वगैरे, नॉट सो इम्पॉर्टंट. तर आपण पुढे जाऊयात. हा, ओपेक कंट्रीज आहे, हे मुख्यचा भाग आहे. इथं पाठ करायची गरज नाही, पण लक्षात ठेवा की इक्वेडर, व्हेनेझुएला इथं तेलाच्या खाणी आहे, आणि ओपेक कंट्रीजचं ते पार्ट आहे. ग्लोबल ऑइल प्रोडक्शन कसं आहे, तर बघा इकडे तुम्हाला बघायला भेटल. आफ्रिकामध्ये सुद्धा आहे. मेजर युएसए बघा तुम्ही, इकडं ब्राझीलचा रिजन बघा, हे व्हेनेझुएलाचं मी तुम्हाला आता सांगितलं. नॉर्वेचा रिजन, जे आपण म्हणतो नॉर्डिक कंट्रीज, खूप प्रगतीशील आहे. नॉर्वे, स्वीडन, फिनलँड. का? कारण तिथं तेलाच्या खाणी आहे, आणि पैसा खूप असला ना, म्हणजे तुमची इकॉनॉमी डिसाईड करते तुमची पॉलिटी आणि सोसायटी कशी असणार. तर आणि तुमची पॉलिटी डिसाईड करते तुमची इकॉनॉमी आणि सोसायटी काय असणार. तर या इंटरलिंकेजेस गोष्टी आहे. लेक माराकायबो म्हणून आहे, फेमस फॉर पेट्रोलियम रिझर्व. लक्षात ठेवा, लेक माराकायबो कुठे येतं? साऊथ अमेरिका. व्हेनेझुएलाचा जो आपण पार्ट बघितला तर त्या रिजन मध्ये येतो, कोलंबिया आणि व्हेनेझुएलाच्या मधामध्ये, म्हणजे दोन्हीच्या मधात येतं, सँडविच होतं ते मेक माराकायबो. आणि कशासाठी फेमस आहे? पेट्रोलियम रिझर्व साठी फेमस आहे. लेक टिटिकाका, हे दोन देशामध्ये येते, एक पेरू आणि बोलिव्हिया. हे लक्षात ठेवा, लेक टिटिकाका. लेक पोपो बोलिव्हियामध्ये येतं, हे पण लक्षात ठेवा, नोट करा. हा, पंटानल वेटलँड्स, आता हे इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड लार्जेस्ट ट्रॉपिकल वेटलँड म्हणून येतं, आणि याच्यात जवळपास 3 देशाच्या बाउंड्रीवरती आहे, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि ब्राझील. हे लक्षात ठेवा. तसं एक्झॅक्ट लोकेशन इथं आपल्याला बघायला भेटेल. पंटानल वेटलँड्स लक्षात ठेवा. लॅटिन अमेरिका साऊथ अमेरिकेलाच म्हणतात. त्याच्यामध्ये आपण सेंट्रल अमेरिकेचा सुद्धा पार्ट घेतो, आणि मेक्सिको सुद्धा घेतो. आणि जो साऊथ अमेरिका आपला पूर्ण आहे, त्याला आपण याला कंबाईन आपण लॅटिन अमेरिका म्हणतो. मेजर पार्ट्स ऑफ साऊथ अमेरिका. पोर्ट सॉरी, बंदर आहे. बंदर नॉट सो इम्पॉर्टंट. लोकल वाईन्स दिले, लोकल वाईन्स घेऊयात आपण. झोंडा हा आपला उष्ण आहे, आणि पॅम्पर हे आपलं थंड आहे. तर थंड कसे पाठ करायचे, उष्ण कसे लक्ष ठेवायचे, त्याच्यावरती एक व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे, तो बघा. पुढे आपण बघूयात. झोंडा पांपोरचं रिजन दिलंय, आणि इथं चे आलेले प्रश्न आहे, प्रॅक्टिस साठी सोडवा. याच्यात तुम्हाला कंटेंट सुद्धा भेटेल, आणि प्रॅक्टिस सुद्धा होईल. तर खूप सारे प्रश्न आहेत, तेवढे लक्षात ठेवा. हा, अँजल फॉल आहे उत्तर अमेरिकामध्ये, कुठे येतो तो? तसंच जगातला सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल आहे. आपण नॉर्थ अमेरिकामध्ये नायजर वॉटरफॉल बघितला, आणि व्हेनेझुएला कंट्रीमध्ये अँजल फॉल येतो, जगातला सगळ्यात उंच वॉटरफॉल आहे. हे फॅक्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर इक्वेडर आहे. तर आणि इकडे गॅलापागोस आइसलँड आहे. इथं गॅलापागोस आइसलँड हे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहे, आणि हाय बायोडायव्हर्सिटी एरिया सुद्धा आहे. तर त्या हिशोबाने लक्षात ठेवा. आणि इथं आपलं साऊथ अमेरिका सुद्धा संपलंय. काही महत्वाचे फॅक्ट जसं की अँडीज पर्वत झालं, अमेझॉन रिव्हर झालं, देन आपल्याकडं पंपात झालं, अँजल फॉल एक लक्षात ठेवा, आणि अँडेज मधलं सर्वात उंच ठिकाण एक लक्षात ठेवा. एवढे जरी फॅक्ट लक्षात ठेवलं तर भरपूर झालं, प्रश्न सुटतील. इथं थांबूयात आपण. आणि एक डिझर्ट एक बघितलं होतं आपण, आटाकामा डिझर्ट बघितलं होतं. आणि बाकीचा आता आपला फक्त युरोप राहिला, आणि थोडासा आपण म्हणू शकतो की जो आर्टा सॉरी अंटार्क्टिका जो खंड आहे आपला, तो भाग राहिला, तो आपण कव्हर करणार आहोत.